पर्यंत आहे ना, आज अष्टमी आहे, त्याच्यानंतर नवमी तिथी होतो. भरणी नक्षत्र, भरणी नक्षत्र 8:17 पर्यंत आज भरणी नक्षत्र होतं. आणि नंतर जो आहे कृतिका नक्षत्राची सुरुवात होतो. वृद्धी नाम योग आहे आणि बालव नाम करण आहे. प्रत्येकाने आम्ही पूजा करतो, अभिषेक करतो, पण शास्त्री लोक सुद्धा म्हणतात सगळं जेवढं होतं तेवढं घेतात, नंतर शुभ नक्षत्र शुभ योग शुभ करणे असं बोलून असलेलं वारसर नाव घेऊ नये ना, शनिवासरे म्हणून सुरू करतो. पण ह्या पाचही पंचांगाचा उच्चार केल्यानं काय प्राप्त होतो? जसा आधी श्लोकामध्ये पंचामृत अभिषेक केल्याने काय मिळतं, तर वाराच्या आठवण काढल्याने, तिथीच्या आठवण काढल्याने काय प्राप्त होतो दररोज? तर सांगितले तिथीचे श्रियमाप्नोति, वारात आयुष्यवर्धनम, नक्षत्रात हरते पापम, योगात रोग निवारणम, करणात कार्यसिद्धी स्यात्, पंचांग फलमुत्तमम, एतेषां श्रवणां नित्यं गंगा स्नानं फलम भवेत्. महाराज आम्ही 16 सोमवार पूजा केला, हे केलं ते केलं, आमचं मागचं संकट काय